कॉलेजवाली लव्ह स्टोरी भाग 1. आज प्रियंकाचा कॉलेजमध्ये पहिला दिवस आहे, म्हणून तिची गडबड चालू असते. इतक्यात तिची आई येथे तिच्यासाठी बेस्ट ब्रेकफास्ट घेऊन आणि बघते तर प्रियंकाने सगळ्या रूममध्ये पसारा केलेला असतो. हे पाहून तिची आई चिडते. हे सर्व काय आहे? कालच तुला तयारी करून ठेवता आली नाही का? आयत्या वेळी घाई करत हा असा पसारा करायचा आणि मग निघायचं. ते आवरत बसायला आहेच नाही. प्रियंका लाडात येऊन आई बोलते. पण प्रियंकाची आई मात्र फार रागात असते. आईला कुठे काय काम असतात? ती तर रिकामीच असते ना. प्रियंका आईला सॉरी बोलते आणि कॉलेजला निघते. प्रियंकाच्या घरापासून तिच्या कॉलेजचं अंतर 1 तासच असे. त्यामुळे ती बसने ये-जा करत असत. प्रियंकाचा स्वभाव शांत आणि अबोल असल्याने ती जास्त कोणाशी बोलत नसे. प्रियंका तशी सावळी होती, पण नाकाडोळ्याने छान दिसत होती. बघताच कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशी होती. ती प्रियंका कॉलेजला पोहोचली होती. कॉलेजच्या गेटमधून आत येताना ती आजूबाजूला बघत होती. नवीन कॉलेजची ओळख करून घेत होती. कुठे काय आहे असं करता करता तिच्या डिपार्टमेंटपर्यंत पोहोचली. ती आता तिच्या रूममध्ये जाण्यासाठी शिडी चढू लागली. सर्वीकडे बघत बघत आता ती तिच्या रूममध्ये पोहोचली होती. रूमच्या डोअरमध्ये उभी राहून तिने एक नजर क्लासरूममध्ये टाकली. तर काही जण तिला पाहत होते, तर काही जण त्यांच्याच फ्रेंड्सबरोबर बोलण्यात गुंग होते. तिने आता क्लासरूममध्ये एंट्री केली आणि जाऊन बेंचवर बसली. तिने बॅग बाजूला ठेवली आणि फोन हातात घेऊन आलेले मेसेज बघू लागली. सर्वांना गुड मॉर्निंग मेसेजचा रिप्लाय देत होती. आत्ता क्लासरूम जरा जास्त भरला होता. आजचा पहिला दिवस असून ही भरपूर जण आले होते. सर्वजण आत्ता क्लास चालू होण्याची वाट बघत होतेच की तेवढ्यात सर आले. मग सरांनी त्यांची ओळख करून दिली आणि मग सर्वांना ओळख करून द्यायला सांगितलं. सर्वांनी आपापली ओळख करून देऊ लागले. आता प्रियंकानेही तिची ओळख करून दिली आणि मग काय, पहिला दिवस हा पूर्ण ओळख करून देण्यातच गेला. कोणत्या लेक्चरला कोणते सर, कोणती मिस कोणत्या लेक्चरला आहेत हेही त्याच वेळी ओळख करून देऊन सांगण्यात आलं. असाच आजचा दिवस गेला. प्रियंका घरी आली. तिचा दिवस नेहमीसारखाच गेला. पुन्हा नेक्स्ट डे चालू झाला. प्रियंका कॉलेजला आली. क्लास चालू झाला. काही जण एकमेकांचे फ्रेंड्स होते, तर काही जण नवीन फ्रेंड्स बनवत होते. पहिला लेक्चर झाल्यावर ती नेक्स्ट होणाऱ्या लेक्चरचं बुक वाचत असते. तेव्हाच कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणून प्रियंकाने त्या दिशेने पाहिले तर एक मुलगी होती, जी तिला बोलत होती. इथे तुझ्या बाजूला कोणी नाही बसले तर मी बसू शकते का? यावर प्रियंका बोलली, नाही म्हणूनच इथे कोणीच नाही बसले, तू बसू शकतेस. मग ती येऊन बसली. मग तिने तिची ओळख करून दिली. मी मिताली, तुझं नाव? तिने प्रियंकाला विचारलं. मी प्रियंका. छान नाव आहे तुझं, मिताली बोलली. थँक यू, प्रियंका बोलली. मग ते स्वतःबद्दल एकमेकींना सांगू लागले. अशीच त्यांची मैत्री वाढू लागली. अगदी ते बेस्ट फ्रेंड्स झाले. त्या दोघी सोबत येऊ जाऊ लागले. मग ते कधी लेक्चरला बसत, तर कधी कॉफी लेक्चर असल्यास ते कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचे. असंच काही दिवस जात होते. मितालीला तिच्या शेजारी राहणाऱ्या विशालने तिला प्रपोज केलं. यावर त्याला काय उत्तर द्यावं हे तिला समजत नव्हतं. असं नव्हतं की तिला तो आवडत नव्हता, पण इतक्यात त्याने प्रपोज केल्याने तिला काही सुचत नव्हतं. म्हणून तिने प्रियंकाला याबद्दल सांगितलं आणि तिला काय करू असं विचारलं. मिताली आणि विशाल बद्दल मितालीने प्रियंकाला आधीच सांगितलं होतं.
यामुळे प्रियंकाला सर्व कल्पना होती. विशालबद्दल विचारताच यावर प्रियंका तिला बोलली, तुला जर तो आवडत असेल तर तू हा बोल ना. बाकी तुला तो कसा आहे, तो काय करतो, सर्व तर तुला माहीतच आहे ना. तुझ्या मनात काय आहे, तुला तो आवडतो ना. त्यावर मिताली हो बोलली. मग काय सांगून टाक ना त्याला, प्रियंका बोलली. मग काय मितालीने विशालला हो म्हणून सांगितलं. मग त्यांचे रोज फोन मेसेज भेटायला लागले होते. हे सर्व पाहून प्रियंकालाही वाटू लागलं, आपल्या पण आयुष्यात कोणीतरी असं असावं जो आपला असेल, आपल्यावर प्रेम करेल. आपणही रोज त्याच्याशी भेटू. इतकंच बोलून प्रियंका पुन्हा थांबली आणि विचार करू लागली, आपल्याला कोण असे भेटेल आणि भेटणारच नाही. आपल्याला कोण हा पसंत करेल, कोणाला मी का आवडेल, या विचारावरच ती थांबली. हा विषय आत्ता आपण पुन्हा नको काढायला, नाहीतर आपल्यालाच त्रास होईल. हा विषय तिने तिथेच स्टॉप केला. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या जीवनातही कोणीतरी, आपलं असं कोणीतरी येणार होतं. कारण आता हिरोची एंट्री होणार होती लवकरच. पण ते सर्व होण्यासाठी अजून काही वेळ लागणार होता. ते पुढच्या भागात तुम्हाला पाहण्यास भेटेल. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. नसेल आवडला तरी सांगा. आणि जर काही चुकीचं असं वाटलंच तरी कळवा, मी ते सुधारेल. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलला कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.